सामना चालू होतोय. विजेता हा सामना होतोय बोरबादी वर्सेस राजीव प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर मध्ये. बॉलरचं नेम बोरबादीचं 12 खेळ पाठवायचं. बॉलरचं नाव काय? विशाल पाटील. बॉलर्स ने बॉलर्स बॉलर्स विशाल. ओके विशाल. विशाल पहिल्या षटक करतो विशाल. संदेश घाडे आणि अभिजित पाटील. संदेश घाडे राजे प्रतिष्ठान या संघाचं नाव आहे. राजे प्रतिष्ठान एक जबरदस्त सरावाप्रमाणे खेळलं पाहिजे या लोकांना. आणि पहिल्या चेंडूवरती जीवदान भेटते हलकासा मुश्किल चेंडू. 2 धावेनं खातं खोललं गेलं घाडियाने आणि संघाचा श्री गणेश गेला घाडियाने. विशाल विशाल तो संदेश घाडी. आणि गडी बाद. आणि झटका भेटतोय राजे प्रतिष्ठा संघाला. सिद्धेश सुतार गाडीच्या जागा गेलो सिद्धेश सुतार. आणि एक दुसऱ्या चेंडूवरती बळी मिळतो तो विशालाला. विशाल बोरबादी वर्सेस राजीव प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर यांच्यामध्ये सामना. सेकंड आपला सेकंड सामना. खरोखरच चांगली गोलंदाजी. हा स्विंग होतोय आउट स्विंग होतोय. बॅट्समॅनला काय समजा जाऊ किपरच्या क्लोज निर्णय चेंडू जातोय आणि 2 धावा बोर्डवरती लागल्या त्या राजीव प्रतिष्ठान महाराष्ट्र नगर संघाच्या. बोरबादी वर्सेस राजीव प्रतिष्ठान विशाल. आणि हा सुद्धा झेल होतोय. दुसरा झेल त्याच खेळाडूकडे. आणि 2 गडी बाद झालेले आहेत 2 या धावसंख्येवरती. आणि संतोष गावडे हो खरोखर जबरदस्त चेंडू. लेग कट्टर बोलतो याला. लेग कट्टर चेंडू लास्ट गो. आणि विक्रांत नाईकला एक बक्षीस आले पूर्ण टीमसाठी. जर टीम जिंकली तर दिलेश थवई यांच्याकडून 2 बॉक्स बियर असणार आहेत. कृष्णा खुश झाले आहेत तिकडे ऐकूनच खुश झालेले आहेत. जर सामना जिंकला तर 2,000 खुश झालेले आहेत. हो चांगली कट होते. एक धाव भेटते. एक समाधान मला सुंदर क्षेत्ररक्षक मयूर पाटील यांच्याकडून एका धावेने संघाची धावसंख्या होती आता मात्र 3. षटक संपला. इथं चांगलं पाऊल टाकलं गेलं. लेग कटर टाकतोय तो विशाल. आणि नवीन येतोय गोलंदाज कृष्णा जाधव. 2,000 का सवाल है भाई.
स्ट्राईकला येतो संतोष, कारण अजून खातं खोलायचं संतोषला. 2 गडी बाद झालेत. थोडं क्षेत्ररक्षण बदल होत असं ते जिग्नेश जाधव लक्ष असू द्या. कृष्णा जाधव लोकल बॉय आणि उर्फ मोरीची भाषा सांगायचं झालं तर 2000 मॅन. ऑफच्या दिशेने पॉईंटच्या वरून मला एकच धाव भेटेल. त्यांचे सुपुत्र जिग्नेश जाधव चेंडू कलेक्ट केला आणि 1 धावेने आपलं खातं खोलं गेलं आणि संघाची धाव सांगितली ती 4. अभिजित कृष्ण जाधव आणि हा झेल होतो का पाहायचंय. ते झेल करे अनिकेत गावंड. जबरदस्त झेल. महाराष्ट्र नगर आणि नवीन फलंदाज तो पाकिस्तानवरून मागवलेला आहे, कारण सतीश बाबर. कृष्णा जाधव D2 मध्ये जातोय चेंडू. 2 धावेने संघ पुढे सरसवताना धावसंख्या होती आता मात्र 6. बाबरने 2 धावेने आपलं खातं खोलं गेलं. तडाखेबाज फलंदाजी करावा लागला सामना जिंकायचा असेल तर, कारण ह्या पहिला जो सामना पाहायला गेला वाडवली गाव यांनी सहजरित्या 43 धावा 45 धावा पूर्ण केल्या होत्या आणि आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मयूर पाटील यांच्याकडून एकच धाव भेटेल. 1 धावेने संघाची धावसंख्या होती 7. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू असताना कृष्णाचं, कारण विशाल यांनी चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये आणि त्याच प्रकारे कृष्णा जाधव सुद्धा एक बळी भेटतोय. स्ट्राईकला आलाय तो आता मात्र संतोष घाडे. वाईट बॉलचा इशारा येतोय. खूपच उजव्या ष्टीबाजूला जाणारा चेंडू आणि अवांतर धावेने संघ पुढे जाताना धाव संख्या दिली ती 8. कृष्णा पुन्हा एकदा D झोन मध्ये जाताना चेंडू संघ जातो डबल फिगर मध्ये. धाव संख्या दिली ती 2 धाव संख्या 10 धाव संख्या होतोय. षटक चालू आहे दुसरं पॉवर प्लेचं. सिंगल डबलने काही फरक पडत नाहीये बोरवा दिवस या संघाला आणि धाव संख्या होती ती 10. डॉट चेंडू होतोय आणि 2 षटक संपली पॉवर प्लेची. धाव संख्या झाली ती 10. दोन षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि या 2 षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल बोरोबादेवी संघाकडून. बोरोबादेवी संघाचं हे होम ग्राउंड आहे आप्पा. त्यांना एक चांगलाच अनुभव आहे या खेळपट्टीचा आणि या ग्राउंडचा. विक्रांत नाईक म्हणा, विशाल पाटील म्हणा, कृष्णा, जिगू, नितीन गावंड, मयूर पाटील यांना चांगलाच अनुभव आणि एक अंदाज आहे या खेळपट्टीचा. तर तिसरं वैयक्तिक पहिलं बॅट्समॅन काही समजत नाहीये. आउटस्विंग चेंडू होतोय. जाऊन येतो किपरच्या ग्लोव्ज मध्ये, कारण पहिल्या ओव्हर पॉवर प्ले फेकले गेले त्यामुळे 2 विकेट भेटले होते विशालला आणि ते वैयक्तिक दुसरं संघा तिसरं षटक घेऊन आला तो विशाल आणि कॅप्टन विशाल किपिंग करत असताना. हो क्लीन बोर्ड यार, जबरदस्त गोलंदाजी या टायमाला मात्र भन्नाट वेग. बॉल स्विंग नव्हता आणि त्रिपाळचेत होतोय. त्याचबरोबर इम्तियाज तांबोळे यांचं इथं
आगमन झालेलं आहे. आपण मंचावरती यायचं आहे. तर चौथा गडी बाद होतो इथे. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल बोरबा देवी संघाकडून. पूर्ण स्ट्रॅटर्जी आणि मॅनेजमेंट नुसारच त्यांची खेळी चालली आहे. कारण आतापर्यंत जो खेळ झाला आहे तो पूर्णपणे बोरबादेवी संघाच्या बाजूने झालेला आहे असं दिसतंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कृष्णा यांच्याकडून. त्याने आपला वर्षभराचा पूर्ण अनुभव झोकून दिलाय आप्पा इथे. निश्चितच बनावं लागेल. एक चांगली गोलंदाजी करतो विशालकडून आणि कर्णधार विशालने पुन्हा एकदा दुसरं ओव्हर त्याला दिलं विशाललाच. कारण एक चांगली गोलंदाजी पाहिली गेली पहिल्या षटकामध्ये सुद्धा. हा सुद्धा चेंडू होतोय आणि इथं सुद्धा गडी बाद होतोय. विशालच्या गोलंदाजी विशालने थ्रो केला आणि गडी बाद होतोय. पॅव्हलियन मध्ये गडी रिटर्न जातोय. एकामागून एक धक्के भेटताय ते राजप्रतिष्ठा संघाला. आणि आप्पा थ्रो पहा तुम्ही. अगदी बॉल कलेक्ट करून ज्या अक्षरशाने थ्रो केला विशालने तर वाटण होतं की विकेट जाईल. पण विशालचा नेम काय चुकला नाही. त्याचा नेमच होता की विकेट घ्यायचा. एक वाकडीने सरळ थ्रो फेकला आणि धावचूत केलं. आपल्या संघाला यश मिळवून दिलं. आणि विक्रांत नाईक सुद्धा इथं कौतुक करतोय ते दिलेश थवई साहेब. तुम्हाला जे पाहिजे ते भेटेल. सामना मात्र जिंकायचा आहे. 2000चे बिअरचे 2 बॉक्स लागलेच आहेत आणि दिलेश थवई त्यांच्यावरती खुश सुद्धा आहेत. आणि पुन्हा एकदा राजे प्रतिष्ठानकडून नवीन फलंदाज आता आलाय तो रामचंद्र नाना. एक सूझबूझवाली खेळी करावं लागेल कारण ह्या गोलंदाजासमोर. कारण गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आउटस्विंग गोलंदाजी करतोय. भन्नाट वेग आहे त्याच्याकडे. त्यामुळे हे ओव्हर मात्र खरोखर त्यांनी सिंगल डबल घेण्यातच घेतलं पाहिजे. कारण आपला स्कोअर मात्र झाला तो आता 11. हा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. अवांतर धाबेने संघ पुढे जाताना धाव संख्या होती आता मात्र 12. षटक चालू होते. तिसरं चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक करतोय तो विशाल. खरोखरच एक गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे याच्या विशाल. याच्यामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. स्लोअर गेन खरोखरच बाहेर जातो चेंडू. बॅट्समनला काही समजत नाही. कधी फास्ट येतो कधी स्लोअर येतोय आणि कीपर आपलं काम करी पुन्हा चोख बदल. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल यांच्याकडे निर्धाव चेंडू होतो. शेवटचा चेंडू बाकी असताना धाव संख्या दिली मात्र 12. एक चांगली गोलंदाजी पाहिली विशाल यांच्याकडून. वाईट बॉलचा इशारा होतोय पुन्हा एकदा. डाव्या स्टिबाजाना चेंडू. वाईट बॉलने पुन्हा स्कोर वाढतोय. 13 धाव संख्येवरती षटक चालू आहे. तिसरं गडी बाद झालेत 5. राजे प्रतिष्ठान महाराष्ट्रनगरचा संघ आणि 2 धाव जातात डी झोन मध्ये. 2 धावांनी संघाची धाव संख्या होती आता मात्र 15. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो म्हणजे धाव संख्या झाली आहेत 15. आतापर्यंत बोरबादेवी हा संघ मला वाटतंय वरचढ आहे. कारण की एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये म्हणा. त्यानंतर कृष्णा यांची गोलंदाजी आणि आत्ताचं जे षटक हाताळलं आहे ते म्हणजे विशाल याने. खूप चांगली गोलंदाजी विशाल कडून पण आपल्याला पाहायला मिळाली. तर बोरबादेवी संघाकडून 4थं षटक घेऊन येत आहे विशाल. येस, आमचे सह खेळाडू विशाल यांनीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. त्यांचं देखील नाव विशाल आहे. पाहूया मग विशाल सारखीच मोठी कामगिरी करतोय का. विशाल याचा पुढचा चेंडू. तर वाईट बॉल या दृष्टिकोनातून बॉल सोडायचा होता परंतु तर धाव संख्या झाली आहे 16. पाहूया विशाल याचा पुढचा चेंडू. विशाल
आणि हा झेल बघा पाहायचंय आणि विशालने झेल घेतलेला आहे. विशालच्या गोलंदाजीवर विशालने झेल घेतला आणि एका मागून एक धक्के भेटते. मला वाटतं बोरबादेवी संघाने आज विशाल नावाचे खूप खेळाडू जास्त ग्राउंड वरती उतरवले आहेत, कारण की त्यांना कामगिरी पण विशालच करायची असं मला वाटतंय. बोरबादेवी संघाचा खेळाडू विशाल पाटील आणि गोलंदाज देखील विशाल, कॅच घेणारा देखील विशाल, कारण आणि तो देखील पाटीलच आहे. म्हणजे हा योगायोग म्हणावा का काय म्हणावा आप्पा. धाव संघ झाले मात्र 16, गडी बाद झाले आहेत ते 6. डॉट बॉल होतोय विशालाच्या गोलंदाज विशाल पाटील. गोलंदाज विशाल पाटील. मला वाटतं विशालने 12वा खेळून असता कारण सगळ्यांची नाव विशाल ठेवली असे दिसत आहेत. लूस शॉर्ट बॉल होता. सुंदर क्षेत्ररक्षण होतंय. जिगू यांच्याकडून एकच धाव समाधान मानावं लागेल. एक धावेने संघाची धावसंख्या होती. आता मात्र 17 षटक चालू होते. चौथं. जरी चौथं षटक चालू असेल पण फटकेबाजी पाहावी अशी भेटत नाही पाहायला आप्पा. एक वादळ झालं पाहिजे होतं चौकार आणि षटकारांचं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे विक्रांत नाईक यांचं. आणि चौथ्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त होतोय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते ती 17. तर एक बॉल टू बॉल गोलंदाजी म्हणावी लागेल आप्पा. बॉल टू बॉल पण म्हणावं लागेल. यावेळेस असं चित्र असतं की नेहमी बॉल कमी असतात आणि धावा जास्त असतात, पण इथे उलटं चित्र पाहायला मिळतंय. खरंच हे विक्रांत नाईक आणि विशाल पाटील यांची जी कॅप्टन्सी आहे त्याचं इथं रूपांतर आपण एका चांगल्या यशामध्ये पाहायला मिळतंय. एक चांगली गोलंदाजी आणि उर्वरित आणि 5वं षटक घेऊन येते तो म्हणजे जिग्नेश. जिग्नेश याचा पहिला चेंडू आणि चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढला आहे आणि एक धाव प्राप्त करण्यात फलंदाजाला यश प्राप्त होते आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 18. तर असं 1 आणि 2 धावांनी काय होणार नाही, एक मोठं आव्हान ठेवायचं होतं, पण संघ मात्र तिथे कुठेतरी उत्तरास साध्य नाही होत आणि ते लेग साइडच्या दिशेने कार्पेटच्या साह्याने अगदी खेळून काढला चेंडू. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि वा, आणि रनआउटच्या स्वरूपात दुसरा विकेट घेतलाय विशाल याने. आज त्याने गोलंदाजी नाही केली पण त्याने विकेट घेतलाय आप्पा. म्हणजे मी कसा ना कसा ग्राउंडवरती विकेट घेणारच. एक चतुरानी म्हणतो तशा प्रकारे विशालाने घेतलाय. चंपा के 10 फूल, चमेली की एक कली, मुरत की सारी रात और चतुर की एक गाडी. जबरदस्त विशाल पाटील याने तो रनआउट घेतलेला आहे आणि नवीन फलंदाज आलाय तो आता मात्र किशोर. किशोरला आता त्याच्या नावासारखा तिथे शोर गाजवला पाहिजे आपल्या बॅट मधून. हॅलो, शिवसेना शाखा क्रमांक 147 चे शाखा प्रमुख श्री विजय नागावकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी सरचे स्वागत. शिवसेना शाखा क्रमांक 147 चे शाखा प्रमुख श्री विजय नागावकर साहेब. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं इथे नितीन याच्याकडून आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 20. आतापर्यंत पाहिलं गेलं तर पूर्णपणे पहिला सेशनमध्ये सामना आपल्या संघाकडून झुकवण्याचा यश प्राप्त झाले विक्रांत नाईक याला. खूप चांगलेच इथे आपल्याला कॅप्टन्सी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच जोशात लाजवाब फिल्डिंग. काय सुंदर चित्र पाहायला मिळते आपल्याला ग्राउंड वरती. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते बोरबादेवी संघाकडून. जिग्नेशाने आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केली आहे. आता जर पाहायला गेलं आपण किपिंग जे करतोय ते कुमारनेच मला वाटतं विशालाला शिकवलं असणार आणि कुमार सारखीच किपिंग करतोय तो विशाल पाटील.
आणि या ठिकाणी विकेट भेटतोय धावचीतच्या स्वरूपात. तर या विकेट नंतर संघाला किती विकेट आहे, 8 9वा झटका इथे, म्हणजे 8वा झटका इथे, म्हणजे अर्ध्याच्या वर टीम तंबूत पाठवली आहे बोरबादेवी संघाने. खरंच हा पहिलाच मला वाटतंय संघ असेल ज्याने एवढे खेळाडू बाद केले आहेत. तर टीमसाठी एक चांगलीच ही गोष्ट आहे. तर टीमचे जे मेंटोर आहेत, बरोबरीच्या परफॉर्मन्स होती. जंग्या बॉस नुसतं खुश झाला असेल खरंच आपण आणि तुम्ही आणि हा सुद्धा आउट. म्हणजे जवळपास संपूर्ण टीमच इथे बाद झाल्यासारखं चित्र पाहायला मिळतंय. षटक संपलेत 5. लक्ष मात्र ठेवलाय तो 23 धावांचा. आपण सांगायला गेलं म्हणजे मला वाटतं टेनिस खेळामध्ये पहिल्यांदाच मी ऑल आउट पाहिलाय किंवा एवढ्या जास्त विकेट पडल्यासारखं पाहिलंय. खरंच संघाच्या कामगिरीवरती तुषार केनी खुश असतील. खरंच तुषार केनी आपल्या संघाच्या बाजूने नेहमीच एक बलाढ्य कामगिरी निभवत असतात. आपल्या पोरांना, आपल्या खेळाडूंना ते चेअरअप करत असतात. गावासाठी खेळताना सगळ्याच पोरांच्या पाठीशी ते उभे असतात आणि त्याच पोरांनी आज चांगली कामगिरी केली, त्याच खेळाडूंनी आज चांगली कामगिरी केली संघासाठी. तर त्यांचा जो आनंद असेल तो आज मला वाटतं आप्पा गगनात मावत नसेल. तर टीम बोरबादेवीसाठी लक्ष असेल ते म्हणजे 30 बॉल 23 धावाचं लक्ष असेल. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला बोरबादेवी संघाकडून. खरंच एक चांगलं आपल्याला टीमचं जे क्षेत्ररक्षण म्हणा, गोलंदाजी म्हणा, गोलंदाजामधले आणि कॅप्टन मधले जे कोऑर्डिनेशन म्हणा, चांगल्याच पद्धतीने पूर्णपणे अभ्यास करूनच संघ आलेला दिसतोय बोरबादेवी संघ. या आधीच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने वाडवली गावाने कमबॅक केला करून मॅच जिंकवली होती, त्याच पद्धतीने गोलंदाजी इथे बोरबादेवी संघाने देखील केली आहे आपल्या टीमसाठी. पहिल्या मॅच मध्ये वाडवली संघ विजयाचा मानकरी ठरला होता.
झाली असती इथे आणि कुठेतरी विक्रांतची कॅच इथे ड्रॉप होते आणि रनआउटचा पण चान्स इथे मिस करतायत. तर या एका धावसंख्येनंतर स्कोर जाऊन पोहोचला आहे तो 13 आणि फक्त 10 धावांची गरज असेल टीम बोरबादेवी या संघासाठी. टीमचे मेंटोर नंतर धावसंख्या झाली स्थिर आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. तर एक चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अभिजित कडून. तर विकेट लेग बायच्या स्वरूपात. तर पहिला झटका मिळतोय टीम बोरबादेवी संघासाठी हैदरच्या स्वरूपात. तर पहिल्या ओव्हरचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकानंतर स्कोर जाऊन पोहोचलाय 13, एक गडी बाद आणि उर्वरित 9 धावांची गरज असेल 10 धावांची गरज असेल टीम बोरबादेवी संघासाठी. 24 बॉल आणि 10 धावसंख्या. तर नक्कीच विजयाचा जो झुकाव आहे आप्पा तो टीम बोरबादेवी संघाकडे झुकलेला नक्कीच आहे. कारण की मला वाटतंय विक्रांत नाईक मला वाटतं याच ओव्हरमध्ये मॅच संपवण्याचा प्रयत्न करतील. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी जो एक चौकार आणि एक स्वीपर कव्हरच्या वरून जो षटकार मारवलाय कानफाडात मारल्यासारखी मारलाय आप्पा. निश्चितच 10 धावांची गरज असताना वाडवली संघाने इथे यायचं नाणेफेकीसाठी. वाडवली संघाचा कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे विशाल. फुल टॉस्ट आणि त्याचं जे उत्तर भेटणार होतं ते सगळ्यांनाच माहित होतं. अगदी ते प्रेक्षक पण बॉल मारायच्या अगोदरच बोलत होते षटकार. मला वाटतंय की हा नाईकवर विक्रांत नाईकवरचा विश्वास होता का काय की हा फुलटॉस दिलाय म्हणजे विक्रांत नाईक त्याला षटकारच मारणार आहेत. फुलटॉस चेंडू असतो तो पुरेपूर फायदा उडवतो विक्रांत नाईक. आपण कितीतरी टुर्नामेंट पाहिलं गेलं की विक्रांत नाईक एक चांगले चेंडू सुद्धा बाहेर मारलेले आहेत आणि हा चेंडूची निर्धाव चेंडू फेकतोय तो पुष्पराज. आणि 4 धावांचा तर मात्र गणित असताना वाडवलीचा कर्णधाराने तर यायचं नाणेफेकीसाठी. विशाल पाटील कुठे असेल त्याने इथे यायचं आहे नाणेफेक करून घ्यायचं आहे. फक्त 4 धावांची गरज असताना मात्र वाडवलीचा कर्णधार इथे यायचं आहे. तर स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. विक्रांत नाईक तुम्ही खडे खडे मारू शकताय असं आगळं वेगळं तुमचं रूप आम्हाला पाहायला भेटतं इथे. फक्त 4 धावांची गरज असताना संघासाठी. पाहूया अभिजित पुष्पराजचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्वीपर कव्हरचा दिशा त्याने टार्गेट केले आणि षटकार. तर तुम्ही जे मला वाटते जे विजयाचा जो बहुमोलाचा वाटा उचललाय तो विक्रांतने जो उचलला आहे. खडे खडे 4 षटकार लगावले आहेत. 3 षटकार आणि 1 चौकार. तर बोरबादेवी संघाचं मनपूर्वक आभार असेल. विशाल आपले मॅन दोळ्याचं घेऊन येते विशाल गोलंदाज विशाल ते यायचं आहे आणि मॅन दोळ्याचं किताब घेऊन देते विशाल. वाडवलीचा पहिला जो पहिली ओव्हरची पाऊल फेरी टाकली तिसरी ओव्हर टाकली विशालाने इथं यायचं आहे. वैयक्तिक 2 षटकं फेकली विशालाने ते विशालने इथं यायचं आहे आणि आपला मॅन ऑफ द मॅचचं किताब घेऊन देते. वाडवली संघाच्या कर्णधाराने ते यायचं आहे नाणेफेक करून घ्यायचं आहे. गोवणीचा कर्णधार बोरबादेवीचा कर्णधार इथे यायचं आहे नाणेफेक करून घ्यायचं आहे. आजच्या सत्रातील क्वार्टर